गणपती बाप्पा मोरया। यंदाचं वर्ष विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे आणि त्याचमुळे गणपती बाप्पा समोर आम्ही यावर्षी देखाव्यातून त्यांच्या जीवनातील एक प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। गोष्ट आहे आपेगावची। विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रुक्मिणी हे सुखाने संसार करत होते, परंतु एके दिवशी विठ्ठलपंतांच्या मनात संसाराविषयी विरक्ती निर्माण झाली आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणाले, माझं आता संसारात मन रमत नाहीये, मला संन्यास घ्यायचा आहे। रुक्मिणी गोंधळली, तिच्या पायाखालची जमीनच सरकली, परंतु ती मनाने हो म्हटली आणि त्या क्षणी विठ्ठलपंत संन्यासाला निघून गेले। याने रुक्मिणी खूप दुःखी झाली। ती दररोज सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन बसू लागली। डोळ्यात अश्रू आणि ओठांवर नामस्मरण करत तिने पिंपळाच्या झाडाला 1.25 लाख प्रदक्षिणा पूर्ण केल्या। तिची ही आर्त प्रार्थना पाहून तर दगडालाही पाजर फुटला असता। असेच एके दिवशी परमेश्वराला तिची दया आली। विठ्ठलपंतांच्या समोर त्यांचे गुरु प्रकट झाले आणि रुक्मिणीला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। त्यामुळे गुरु आज्ञेने विठ्ठलपंत पुन्हा संसारात परत आले आणि पुढे जाऊन त्यांच्या कुशीत 4 कमळं उमलली। निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई ही चौघं तर साक्षात देवाचे अंशच होते। परंतु जसे प्रकाशाला उजेड असतो तसेच त्याची सावलीही असते। विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात आले आणि त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना वाळीत टाकलं। त्यांना खूप त्रास दिला, त्यांना गावाबाहेर हाकललं, चौघा भावंडांनाही स्वीकारलं नाही। ही चौघं भावंड आळंदीच्या बाहेर सिद्धबेटावर जाऊन राहू लागली। असेच एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली। हे ऐकून धाकटी मुक्ताई लगेच मांडे बनवण्यासाठी निघाली। ती कुंभाराच्या घरी गेली आणि नम्रपणे तिने मातीचं खापर मागितलं। कुंभारालाही तिची दया आली आणि त्याने तिला एक खापर दिलं। मुक्ताई आनंदाने खापर घेऊन परत येत होती, पण वाटेत तिला विसोबा खेचर भेटले। विसोबांनी तिला विचारलं, हे पोरी, हातात काय आहे? दादाला मांडे खायचे आहेत ना, हे खापर घेऊन चालले आहे। संन्यासाच्या मुलांना मांडे खायचे आहेत, असे म्हणून विसोबांनी तिच्या हातातील खापर घेतलं आणि ते फोडून टाकलं। मुक्ताई रडत रडतच सिद्धबेटावर परत आली। तिला रडताना पाहून ज्ञानेश्वर म्हणाले, मुक्ता, का रडते आहेस? तेव्हा मुक्ताईने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। माऊली हसले आणि म्हणाले, मांडे हवेत ना, मग तू तयारी कर। पण दादा, मांडे भाजायचे कशावर? माऊली पुन्हा हसले आणि आपली पाठ तिच्या समोर केली। त्यांनी आपल्या योगशक्तीने पाठीत अग्नी प्रज्वलित केला। त्यांची पाठ लाल झाली होती। मुक्ताईने त्याच पाठीवर प्रेमाने मांडे भाजले। मुक्ताई आणि भावंडांची फजिती पाहण्यासाठी विसोबा खेचर मागून आलेच होते। त्यांनी पाहिलं की मुक्ताई आपल्या दादाच्या पाठीवर मांडे भाजत आहे। हे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्यांना आपली चूक समजली आणि ते लगेच त्या 4 निरागस मुलांच्या पाया पडले। मंडळी, ही 4ही भावंड केवळ साधी मुलं नव्हती। निवृत्तीनाथ शंकर, ज्ञानेश्वर साक्षात विष्णू, तर सोपानदेव ब्रह्मा आणि मुक्ताई हे तर आदिशक्तीचं स्वरूप होते। पण हा भोग मात्र त्यांच्या अवतार कार्याचाच एक भाग होता। ज्ञानदेवांनी कोणालाही शाप दिला नाही। विसोबा खेचरांनी त्यांना त्रास दिला, परंतु त्यांनी त्यांचेही काही वाईट केले नाही। त्यांना माफ करून पुढे जाऊन विसोबा खेचरांना नामदेवांचा गुरु होण्याचा मान दिला। हेच संतांचे मोठेपण, हेच त्यांचे माऊलीपण। आज 750 वर्षांनंतरही माऊलींचा संदेश जसा होता तसाच आहे। नम्र रहा, सत्कर्म करा, सर्वांवर प्रेम करा आणि द्वेषावर प्रेमाने विजय मिळवा। आजच्या या काळात आपण विसोबांसारखे दुसऱ्यांना त्रास देणारे न बनता क्षमाशील आणि सर्वांना माफ करणारे ज्ञानदेव नक्कीच बनू शकतो। रामकृष्ण हरी। गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।